विद्यार्थी मित्रांनो, आजपासून एक नवीन सुरुवात करायची आहे. जे झालं ते झालं. आजपासून सुरुवात करायची आहे. मी तुम्हाला सांगू का? आजपासून सुरुवात करायची आहे आणि यश मिळवून दाखवायचंय. तुम्हाला सगळ्यांचा सपोर्ट आहे. आई-वडिलांचा सपोर्ट आहे, आमचा सपोर्ट आहे आणि एवढा सपोर्ट असताना आपण काळजी करायची गरजच नाहीये. फक्त तुम्हाला कळालं पाहिजे, की नक्की काय करायचं ते. बरोबर आहे. मग मी आहे ना तुमच्यासाठी. आपल्या चॅनलवर तुम्हाला असाच कंटेंट प्रोव्हाईड केला जाणार आहे सी होईपर्यंत. अगदी तुम्ही मी म्हणाल ती प्रत्येक गोष्ट ऐकायची आहे. ती स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे. गेली 5-7 वर्षात हजारो नाही लाखो मुलांनी आपल्याला फॉलो केलंय आणि चांगलं यश मिळवून दाखवलंय. मग तुम्ही पण नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब पहिल्यांदा करा. ते राहून जातंय. व्हिडिओ आवडतायत तुम्हाला, मग लाईक करायला विसरायचं नाही हे लक्षात घ्या. सुरुवात करूया आपण. सुरुवात करूया म्हणजे काय, की आता हे जे सब्जेक्ट आहेत, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स पार्ट 1, पार्ट 2 आहे बरं का लक्षात घ्या. मी इथं पार्ट 1 चा फोटो घेतलाय. यांची भीती मनातून काढून टाका. यांची भीती पहिल्यांदा मनातून काढून टाकायची आहे तुम्ही. काहीही अवघड नाहीये. मी तुम्हाला सांगतो तुमच्या मनात काय आहे ते. फिजिक्स न्यूमेरिकल्स जमत नाहीत. ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री यातलं काहीतरी मला जमत नाहीये. मॅथ्समध्ये कॅल्क्युलस माझा वीक पॉइंट आहे. मी तुम्हाला सांगतो रे, माझ्या अनुभवातून सांगतोय, काहीच जगात अशक्य नसतं. 50% चा सुद्धा मुलगा म्हणूया आपण, 50% चा मुलगा सुद्धा म्हणूया आपण, की नाही लक्षात घ्या, की 50% चा मुलगा सुद्धा 98 पर्सेंटाइल पर्यंत गेलेला आहे. मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे अथर्व होता. 10वी ला त्याला 50च मार्क होते लक्षात घ्या आणि 10वी ला त्याला 50 मार्क होते आणि बोर्डला त्याला मॅथ्समध्ये 50 मार्क होते आणि बोर्डला त्याला मॅथ्समध्ये 94 मिळाले. मी त्याचे मार्क लिस्ट किती वेळा तुम्हाला दाखवलेत. मग मुद्दा काय? आता करायचंय काय? सुरुवात करूया. जरा हे बघूया रे. नावं बघा टॉपिकची. बघितल्यावर भीती वाटते ना? बरं मग लगेच तुम्हाला लक्षात येतं, की सर यातलं रोटेशनल, फ्लुइड्स, कायनेटिक, थर्मो वेव्ह ऑप्टिक्स त्याच्यानंतर ई-एम-आय कुठे आहे रे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हे जवळ-जवळ किती टॉपिक झाले? अजून एखादा टॉपिक आहे बरं का, की जो 7 मार्काचा आहे. पण मी तुम्हाला सांगतो, आता तुम्ही मला फॉलो करणार आहे ना, अभ्यासाला सुरुवात करायची आहे ना, तर पहिली गोष्ट म्हणजे मी एक डायग्राम तुम्हाला काढून दाखवतो. ही डायग्राम कुठली आहे मला सांगा. बघा, ही लाईन ऑफ ॲक्शन आहे. ओके. इथे एक स्फिअर आहे आणि हा मोठा स्फिअर आहे. हे दोघंही एकाच डायरेक्शनमध्ये जातात. पण या छोट्याची व्हेलॉसिटी जास्त आहे, मोठ्याची कमी आहे. मग काही वेळानं काय होणार, की दोघांचं कोलिजन होणार. मग नंतर याची व्हेलॉसिटी कमी होणार आणि याची वाढणार आणि तो पुढे जाणार. पण इथं काहीतरी कॉन्स्टंट राहणार. 9th स्टँडर्डला होतं ते. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. मग पहिल्या टॉपिकमध्ये एकच लॉ आहे, एकच. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. 10 मिनिटं वेळ द्यायचा तुम्ही. किती मिनिटं वेळ द्यायचा? 10 मिनिटं. आपल्या चॅनलवरच्या लॉच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ओके, लॉच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला त्यातला तो व्हिडिओ बघायचा आहे आत्ताच्या आत्ता. बघा मी तुम्हाला काय सांगतोय. ते झालं, की रोटेशनल डायनामिक्स एंड करून टाका. हो. पण मी तुम्हाला सांगतो तुम्हाला करायचंय काय? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समध्ये न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी सगळ्यात सोपा लॉ आहे, की तो जो विस्कस फोर्स आहे तो एरियाला आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आणि तिथं जो कॉन्स्टंट घ्यायचा तो कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे. त्याचं युनिट फाइंड आउट करायचंय. सगळं हे परीक्षेत आलंय. तो लॉ त्याच्यानुसार कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला तयार करा. त्याचं युनिट विचारलंय. हे सगळे पी-वाय-क्यूज आहेत. बरं झालं? मग लगेच करायचं स्टोक्स लॉ. त्यानंतर लॅपलास लॉ, स्फेरिकल मेम्ब्रेन, पास्कल्स लॉ. म्हणजे बघता-बघता 4-5 लॉज होणार तुमचे. तिसरा टॉपिक आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. स्टीफन बोल्ट्झमन लॉ. क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. ओके. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. अरे, जेवढे लॉ आहेत त्यातले निम्मे लॉ इथेच फिनिश होणार 3 टॉपिकमध्ये तुमचे. तरी थांबा ना. चौथा टॉपिक आहे थर्मोडायनामिक्स. मग माहितीच आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. पाचवा आहे ऑसिलेशन. लॉ ऑफ लेंथ and लॉ ऑफ acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी. सिंपल पेंड्युलम. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ टेन्शन, लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी, व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग. वेव्ह ऑप्टिक्स, ब्रूस्टर्स लॉ, त्यात महालूज लॉ पण आहे बघा लक्षात घ्या. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये कुठला लॉ आहे का बघा. करंट इलेक्ट्रिसिटी, क्रिचॉफ्स करंट लॉ, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. मग सांगू का? कॉन्फिडन्स वाढला. गेल्या वर्षीचा ना फेब्रुवारी 2025 चा पेपर बघायचा. ओके. 6 ते 7 लॉज वरती प्रश्न आहेत. कुठलाही पेपर काढायचा, लॉ वरती प्रश्न येत नाही असं होणार नाही. न्यूमेरिकल किंवा स्टेटमेंट, त्याचं डेरिव्हेशन आहे आणि हे सगळं आपल्या प्लेलिस्टमध्ये आहे. मग जर फिजिक्सला अशी सुरुवात केली, शेवटच्या टॉपिक पर्यंत आपण बघत गेलो कोणते-कोणते लॉ आहेत आणि त्याचा एक कॉन्फिडन्स येणार आहे.
सर असं कसं कुठला बी टॉपिक कधी पण कसा घ्यायचा? नाही घ्या, घ्या. माझ्या आपल्या YouTube चॅनलची मदत घ्या तिथं. लॉज आहेत त्याच्यात लक्षात घ्या. रेडिओ ॲक्टिव्ह डीके लॉ याच्यात. कुठं रे? स्ट्रक्चर ऑफ एटममध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. मी तुम्हाला सांगतो फिजिक्सची जे ना आपण सेमिस्टर सीरीज सुरू केली होती ना 50 मिनिटाचा पहिला व्हिडिओ आहे प्लेलिस्टमध्ये. त्यातल्या पहिल्या 10 मिनिटात ना डीके लॉ 2-3 वेळा एक्सप्लेन केलाय. परत. परफेक्ट झालाय मुलांचा लक्षात घ्या. पण रिव्हिजन पण करावी लागते. अशा रीतीनं ह्या 16 टॉपिकची मला आता भीती वाटत नाहीये. बरं थांबा ना, लॉज केली की मी. सांगू का गंमत यानंतर? याच्यामध्ये तुम्हाला नेतोय ई-एम-आय आणि एसी सर्किट बरं का. ई-एम-आय आणि एसी सर्किट हे जे 2 टॉपिक आहेत ना, हे माझे फेव्हरेट आहेत. 13 मार्काला आहेत ते. जुन्या सिलेबसमध्ये ई-एम-आय एवढंच नाव होतं. 7च मार्काचा टॉपिक होता. तर 2 टॉपिक वेगळे केलेत आणि वेटेज 13 मार्क केले म्हणजे लॉटरीच ना. हो, लॉटरीच लक्षात घ्या. त्यातले न्यूमेरिकल सोपे आहेत, त्यातले प्रश्न पण सोपे आहेत. समजले तर सोपे आहेत. मी आहे ना तुमच्यासाठी लक्षात घ्या. बरं आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. कुठल्या टॉपिक मधलं काय करायचं हे तुम्हाला पहिलं आलं पाहिजे बरं का. मॅग्नेटिक मटेरियल 10च मिनिटात टॉपिक संपेल. 10 मिनिटात? हो, केलं तर 10 ते 15 मिनिटात टॉपिक संपेल. डेफिनिशन करायचे त्यातलं. एक्सप्रेशन 1-2च आहेत. तेही सगळ्यात सोपी आहेत. माझ्या व्हिडिओचं नावच आहे मॅग्नेटिक मटेरियल 10 मिनिट्स. लगेच होतोय. बरं, मॅग्नेटायझेशनची डेफिनिशन. आतापर्यंत 9 पेपर झाले. 5-6 वेळा रिपीट झाले. क्युरीज लॉ त्याच्यामध्ये आहे बरं का लक्षात घ्या. यावेळेस येऊ शकतो क्युरीज लॉ लक्षात घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला ना इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड आहे, ससेप्टिबिलिटी आहे, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक त्यातलं डिस्टिंग्विश आहे. पण हे सगळं कुठून आणायचं? आपल्या चॅनलवर व्हेरी इम्पोर्टंट क्वेश्चनचे प्लेलिस्ट आहेत. थोडं प्लेलिस्ट शोधा ना. अहो, थांबा. आम्ही आता एक काम करूया. WhatsApp ग्रुपवर सगळ्या प्लेलिस्ट कुठल्या आहेत हे आम्ही डिटेलमध्ये टाकतो. म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल, की त्या प्लेलिस्टमध्ये काय दिलंय. मग हे WhatsApp ग्रुप आणि Telegram ग्रुप जॉइन करायला विसरू नका. स्क्रीनशॉट काढा आणि इमिडिएटली हे ग्रुप जॉइन करा. बरं. कुठपर्यंत आलोय आपण, की आय-एम-पी क्वेशन्स करायचे. दुसरं काही करायचं नाहीये. आय-एम-पी क्वेशन म्हणजे काय? परीक्षेत आलेले प्रश्न आय-एम-पी असतात लक्षात घ्या. तेच करायचे, तेच फिरून रिपीट होतात. आता आमच्या इथं दी बेस्ट कॉलेज आहे. वाय-सी कॉलेज. दी बेस्ट कॉलेज आहे. मग त्यांचे 2 युनिट टेस्टचे पेपर पाहिजेत तुम्हाला WhatsApp ग्रुप जॉइन करा. आम्हाला मेसेज करा, की पेपर पाठवा म्हणून. 2 युनिट टेस्ट त्यांचे झालेत. आता सेमिस्टर आहे त्यांची 4 तारखेनंतर. ते पेपर तुम्हाला प्रोव्हाईड करतो आणि माझा अनुभव आहे, की वाय-सीचे युनिट टेस्टचे 2 पेपर, सेमिस्टरचा 1 पेपर आणि प्रिलिमचे 1 किंवा 2 प्रिलिम त्यांचे झाले, की ते पेपर. अरे एवढे 4 पेपर केले, की याच्या बाहेरचं काही येणारच नाही. माझा 24-25 वर्षाचा अनुभव आहे. सिरियसली वायसीतले जास्तीत जास्त क्वेशन्स ॲज इट इज रिपीट होतात. ॲज इट इज रिपीट होतात. बरं. मग आता फिजिक्सची भीती नाहीये. आय-एम-पी क्वेशन्स. आता याचं काय करू? याचं काय करू? तर मी तुम्हाला सांगतो, हे टॉपिक ॲट एनी कॉस्ट करायचे. मला रडगाणं नकोय. ऑर्गेनिक आहे, करायचं. मेथड काय? की पहिल्यांदा डेफिनेशन. आता ह्यात कुठलं डेफिनेशन? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, ॲसिड, अमाइन प्रत्येकाची डेफिनेशन आहे. क्लासिफिकेशन. ओके. अल्कील, अरील, बेन्झील, विनाइल, अलील असे क्लासिफिकेशन आहेत. अमाइनमध्ये प्रायमरी, सेकंडरी हे तर सगळ्याच ठिकाणी असेल प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. सिंपल, मिक्स्ड हे सगळं करायचं. त्याच्यानंतर आय-यू-पी-एस-सी नॉमेनक्लेचर करायचं आणि एवढ्यासाठी मी तुम्हाला सांगतो आपली फिजिक्स न्यूमेरिकल बॅच मी बॅचचं प्रमोशन करत नाहीये. पण फ्री व्हिडिओ आहेत ना. मग करा ना ॲप डाउनलोड करा ना. त्यावरचे फ्री व्हिडिओ बघा ना. तुम्हाला एक आयडिया तर येईल ना. आणि मला माहिती आहे फ्री व्हिडिओ बघितले की बॅच मुलं पर्चेस करतायतच लक्षात घ्या. आणि तुम्ही ऑलरेडी बाकीच्या बॅचेस पर्चेस केलेत मला माहिती आहे. तरीही तुम्ही माझी बॅच घेणार आहे कारण तुम्हाला ते शून्यातून शिकवतो ते आवडतंय, लक्षात येतंय आणि तुम्ही अभ्यास केल्यावर म्हणल्यावर पालक काही ऑब्जेक्शन घेत नाहीत. बरं तो मुद्दा नंतर. केमिस्ट्रीमध्ये मला हे 4 टॉपिक पाहिजेत. पाहिजेतच. ॲट एनी कॉस्ट पाहिजेत. बरं आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, हे जे टॉपिक आहेत ना अगदी हे 3 टॉपिक. ओके. हे 3 टॉपिक आणि हा जो टॉपिक आहे, याच्यामध्येच मेनली डेरिव्हेशन्स आहेत. पण ह्याच्यामध्ये पण ना डेन्सिटीचा एक फॉर्म्युला आहे. तो पण डिराईव्ह करा म्हणून येतो. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये डेरिव्हेशन्स फार कमी आहेत. सॉलिड स्टेटमध्ये एकच आहे. डेन्सिटीचा फॉर्म्युला. सोल्युशनमध्ये रिलेशन बिटवीन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि मोलार मास. अल्फा इक्वल्स टू I-1 अरे सगळे क्वेशन्स पुन्हा तेच. याच्यातले सुद्धा आम्ही आय-एम-पी क्वेशनची सीरीज दिलेली आहे. ती तुम्हाला ॲट एनी कॉस्ट फॉलो करायची आहे. लास्ट इयरच्या व्हिडिओत म्हणून काय बिघडतं? सिलेबस तोच होता. हो, तोच होता. त्याच्यामुळे त्यातले व्हिडिओ बघूनच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पण मी तुम्हाला सांगितलं हे 4 केल्याशिवाय कॉन्फिडन्स येणार नाहीये. नाही येणार. बरं हा थांबा ना. याच्यासाठी आहे ना आपल्याकडे उपाय. वायवा सीरीज मी तुम्हाला सांगतो. याच्या वायवा सीरीजचे ऑलरेडी आम्ही आता 7 व्हिडिओ आहेत. 1-2 प्रीमियर असतील किंवा अपलोड झाले पण असतील हे बघा. मुद्दा असा आहे, मुद्दा काय आहे त्याच्यात
40 ते 50, 60 व्हिडिओ मी त्यात त्यात देणार आहे तुम्हाला वायवा सीरीजमध्ये. सीईटीचं सगळं त्यात अटेम्प्ट होणार आहे. न्यूमेरिकल सोडून सगळं जमणार आहे तुम्हाला. त्यातले प्रश्न तुम्हाला ॲज इट इज बघायला मिळणार आहेत. तुम्ही ज्या सीरीज बघितल्या ना, तर ह्याच्यात प्रेमातच पडाल म्हणूया आपण. अतिशय कमी वेळेत ना, ते पॉइंट्स कव्हर होत आहेत. पण तुमच्या त्याच्या नोट्स बनवल्या पाहिजेत. मग मी तुम्हाला हा होमवर्कच देतोय लक्षात घ्या. वायवा सीरीज आणि नेम रिएक्शन. ओके. छोटे-छोटे व्हिडिओ आहेत. वेळ काढून ते बघितले पाहिजेत. रोजचा रिकामा वेळ असतो आपला, त्यातनं ते केलं पाहिजे लक्षात घ्या. म्हणजे केमिस्ट्रीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला शेवटी आपल्या चॅनलवर सगळा कंटेंट आहे. वन शॉट लेक्चरच्या भानगडीत पडू नका. जर तुमचा काहीच अभ्यास झाला नसेल, ऑलरेडी केला असेल, तर वन शॉट लेक्चर ॲज अ रिव्हिजन उपयोगी पडतात. हे माझं प्रामाणिक मत आहे. माझं वैयक्तिक मत आहे. पण तरी देखील घाबरलेली मुलं आहेत. शोधतायत YouTubeवर कुठं काय आहे ते. जे मिळतंय त्यात समाधान मानतायत. मी तुम्हाला सांगतो जे बेस्ट चॅनल आहेत, मी तुम्हाला सांगू का? आता स्टडी चक्र. माहीत तर आहे का रे तुम्हाला? दी बेस्ट चॅनल आहे फिजिक्सचं. माहीत तरी आहे का? हां, नाहीये माहीत तुम्हाला. कारण ते दी बेस्ट आहे. ते दी बेस्ट आहे लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला माहीत नाहीये. तुम्हाला चांगले चॅनल शोधावे लागतील. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? केमिस्ट्रीसाठी सुद्धा चांगले चॅनल आहेत. तो समोरचा शिक्षक काय बोलतोय, काय शिकवतोय, योग्य आहे का? का तुम्हाला फसवतोय? या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही चॅनल सिलेक्ट करा. स्टडी चक्रचं नाव सांगितलंय. इमिडिएटली चॅनल सर्च करा आणि सबस्क्राईब करा. सागर सर आहेत. एक्स्ट्राऑर्डिनरी शिकवतात लक्षात घ्या. पण मी बघितलं त्यांच्या लाईव्हला 10, 15, 20 मुलं फक्त प्रेझेंट राहायची. का? कारण तीच मुलं टॉपर आहेत. हां, टॉपर आहेत ते. तुम्हाला टॉपर बनायचं आहे ना, करा बिंदास ते चॅनल जावा. मी तुम्हाला सांगतो बेस्ट चॅनल आहे लक्षात घ्या. मग असे चॅनल शोधा ना तुम्ही. हां. बरं आता इथं बघा डिफरन्शिएशन भीती वाटते. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह जमत नाही. इंटिग्रेशन अरे बापरे! अरे पण तुम्हाला माहिती आहे का हे शेवटचे 2 टॉपिक 10 मार्काला आहेत. त्याच्यानंतर डिफरन्शिएशनचा थेरम 4 मार्काला. इंटिग्रेशन ह्या दोघांमध्ये थेरम 8 मार्काला येतात. मग 8 आणि 4 12 मार्काचे थेरम हे 10 मार्क झाली की जवळ-जवळ 22 मार्क झाले इथंच. बट डिफरन्शियलमध्ये ऑर्डर ऑफ द रिएक्शन असा एक सोपा पॉइंट असतो. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये पण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू सोपा पॉइंट आहे लक्षात घ्या. बरं आता इथं सुद्धा डिफरन्शिएशनची प्लेलिस्ट आहे का? आहे. ॲप्लिकेशनची आहे. त्याच्यानंतर इंटिग्रेशनची आहे. ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन आहे. मी तुम्हाला सांगतो याचे वन शॉट लेक्चर आहेत. मग ह्यातली प्रत्येक गोष्ट आपल्या चॅनलवर आहे. मग तुम्हाला ते करायचं आहे. आता सांगतो याच्यामध्ये याच्यावर जास्त फोकस करा. कारण इंजिनिअरिंगला गेल्यानंतर मॅट्रायसेस तुम्हाला मोठ्या प्रमाणात असणार आहे हे लक्षात घ्या. पण माझं म्हणणं आहे, हे या दोघांवर सी-ई-टीला 10 प्रश्न असतात. म्हणजे सी-ई-टीला जवळ-जवळ 20 मार्क या 2 टॉपिकवर आहेत. मग वेक्टरचे आपले लाईव्हची एक प्लेलिस्ट आहे, ती बघा. प्लेलिस्ट बघा. म्हणजे तुम्हाला इथून पुढे आता दिवाळीची सुट्टी असेल किंवा काही वेळ मिळाला असेल, तुमच्याकडे क्लास नसेल, कॉलेज नसेल, तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल, तर आपलं चॅनल दी बेस्ट ठरणार आहे तुमच्यासाठी. मग आपलं चॅनलचं तुम्ही WhatsApp ग्रुप पण जॉइन करा. हा दिलेला अभ्यास कंप्लीट करा. ऑफलाईनच्या मुलांसाठी सांगतोय, की वायवाच्या नोट्स सगळ्या कंप्लीट पाहिजे. त्यातला कुठलाही प्रश्न विचार तुम्हाला आला पाहिजे. नेम रिएक्शनच्या नोट्स पाहिजेत. कुठलाही प्रश्न त्यातला विचारला तर जमलाच पाहिजे तुम्हाला. ऑल द बेस्ट.